काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजधानी नवी दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी जे आहेत ते बॅनर्स लागल्याचं बघायला मिळते। काँग्रेसचं मुख्यालय असलेल्या AICC समोर देखील अनेक बॅनर्स लागलेले आहेत। आपण बघू शकतो या बॅनर्सवरती संविधान के रक्षक जननायक राहुल गांधी अशा पद्धतीचा आशय जो आहे तो लिहिल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये मागच्या काही वर्षांपासून काँग्रेसची कायमस्वरूपी वाताहत झाल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। त्यानंतर यावेळी खरं तर लोकसभेमध्ये काँग्रेसने खूप चांगली कामगिरी केली आणि त्यामध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा असेल किंवा त्यानंतर राहुल गांधी यांनी दिलेल्या विधानं असतील किंवा प्रचारादरम्यान प्रामुख्याने जर आपण बघितलं तर संविधानाच्या अनुषंगाने केलेली विधानं असतील या सगळ्यानंतर आज AICC बाहेर खरं तर खूप मोठ्या प्रमाणात बॅनर जे आहेत ते लागल्याचं चित्र बघायला मिळते। अशाच पद्धतीचे शेकडो बॅनर्स खरं तर राजधानी नवी दिल्लीमधील वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले आहेत आणि AICC समोर देखील अशाच पद्धतीच्या बॅनर्स जे आहेत ते लागल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। खरं तर काँग्रेस राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदारसंघामधनं काँग्रेसचं प्रतिनिधित्व करत आहेत। त्यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिलेला आहे। पुढच्या काही दिवसांमध्ये जे आहे ते संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्या अधिवेशनामध्ये राहुल गांधी कशा पद्धतीने भूमिका मांडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण त्यापूर्वी जर आपण बघितलं तर संविधानाचे रक्षक अशा पद्धतीचे बॅनर्स जे आहेत ते राजधानी नवी दिल्लीमध्ये लागत राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन राजीव गौतमसह प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।